नमस्कार मैत्रिणी. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त. चला आज मी साडीला फॉल लावायचे. कोण कोण घरी लावते फॉल? मी माझ्या साडीला मी घरीच फॉल लावते. कोण्या कोण्या पद्धतीने लावतात. कोणी मोठा टाका घेऊन लावते, कोणी छोटा टाका मशीनवर. मी मशीनवर शिलाई मारली, साधी मशीन पिकोची नाही बरं का माझ्याकडे मशीन. साध्या मशीनवर एका साईडला मी शिलाई मारली आणि वरच्या साईडला तर हात पुरताच करावं, शिलाईच करावं हात शिलाई करायची. कोण कोण करते मला कळवा. मी माझ्या साडीला स्वतः घरीच करत असते. कधीतरी एखाद्या वेळेसच मी नाही का बाहेर फिरायला टाकत असते. शक्यतो घरीच करते आणि स्वीट बसते मला. तुम्हाला बरोबर नजर कमी झाली मैत्रीण माझी. चष्मा लागलाय, नजर कमी झाली माझी. त्यात खूप स्वीट बसते. मैत्रिणी मला कमेंट करीत जा की तुम्ही करीनच कमेंट. कोण कोण करताय घरी फॉल त्यांनी मला प्रत्येकाने सांगा आणि कोणती पद्धतीने करतात ते सांगा. मी ह्याच पद्धतीने करत असते बरं का. कोणी मधातून मोठी शिलाई म्हणजे कच्चा धागा टाकून शिलाई घ्यायची, जोड पडत नाही. पण मी नाही, तसं नाही करत. आपली मी स्वतःच असं कपडा फक्त धुवून प्रेस केला ना, साडी साफ घ्यायची, जोड पडत नाही, काही नाही. मी पूर्ण झाली तुम्हाला दाखवते ना मैत्रिणी. माझं नाही का 60 सबस्क्राईब झाली तर, आणि मला लाईव्हचं ऑप्शन आले आता. ते कसं म्हणजे घेतात लाईव्ह ते मला येत नाही, अजून समजत नाही. तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये कसं करायचं कसं नाही. मला त्याचं काहीच माहीत नाही. आता 2-4 दिवसाला आले मला, पण मी अजून ते लाईव्ह घेतच नाही. मला पहिले लाईव्ह घ्यायचे, त्याच्याकरता तुमचं मला मार्गदर्शन पाहिजे. तुम्ही सांगा कसं लाईव्ह घ्यावं कसं नाही, काय बोलावं, कोण्या विषयावर बोलायचं. मला तुम्ही जर सपोर्ट केला ना तर मी लाईव्ह येऊ शकते. आणि जर लाईव्ह घेतलं तर सगळ्याजणी माझ्या लाईव्हला जोडा. सगळ्याजणी या माझ्या लाईव्हला. ही साडी माझ्या भावाने घेतलेली मला. आता नरसिंह जयंती होती माझ्या माहेरी, मी गेले होते तेव्हा त्यानं साडी घेतलेली मला. कलर कसा आवडायला मिळते मी साडीचा ते मला कळवा. आणि कुठून कुठून बोलता तुम्ही तेव्हा सगळं सांगायचं. मी तुमच्या कमेंटची वाट पाहते, तुम्ही कोणीच कमेंट करीत नाहीत. करा मैत्रिणी, कमेंट करा ना मला, सबस्क्राईब करा. आणि कोण कोणते घरी ते सांगा, आणि कोण कोण घरी साडीला फॉल करते ते सांगा. मी तर करते माझी. अजून कोण कोण करते ते सांगा. आणि सोपी पद्धत आहे पहा माझी. किती असं घोळ नाही येत, काही नाही. असं एकदम साफ फिनिशिंग मध्ये येते असं फॉल. आणि डबल दोऱ्याने घेत असते. वरच्या बाजूने घेतली ना आपण हात शिलाई, तर ते हाचा टाकल्यावर मागच्या टाक्यानं, सुईचा टाका असेल ना, मागच्या टाक्यानं टाका द्यायचा. म्हणजे नाही का टाका पण निष्ठत नाही, फिट अशी होती फॉल. हे पहा, काय तर याला का चोरगोळ काहीच नाही, एकदम साफ आली का नाही. साफ येते. फक्त नाही का आपण पद्धतशीर घालायची अशी साफ याच्यावर टेबलवर कशावर तरी साडी घ्यायची, किंवा पाटावर बी जमती. काही नाही का असं आपलं मोठं ताट राहते ना, ताटावर पण घेता येते साडीला. ताटावर घेऊन बी साफ येते करते. फक्त मोठं आपलं ताट असते मुंडा टिपायचं, ते ताटावर घ्यायचं, त्यानं पण साफ येते करते. आज मशीनवर बसली नाही, आता बसणार आहे. एवढी साडी करून एक ब्लाऊज शिवायचं मला, डिझाईनचं शिवायचं मला ब्लाऊज. इतक्या बसत होती, पण माझ्याकडे पाहुणे आली होती, मला वेळ झाला करायला. आता किती वाजले तर 2 वाजले. तर 2 वाजता मी साडीला फॉल करायला बसले. आता माझी साडी 10 वाजताच माझी साडी कंप्लीट झाली असते, पण ती पाहुणे आली होती, जमलंच नाही, मला वेळच नाही मिळाला. आता पाहुणे गेली, मग मी साडी घेतली. आता साडी कंप्लीट तरी करा. आणि व्हिडिओ माझा पूर्ण पाहायचा, पूर्ण पाहायचा व्हिडिओ बघा माझा. मैत्रिणी मला चष्मा लागला, असं बरं सुद्धा दिसत नाही. मला चष्मा घातला ना
सगळं दोरा दिसतो. दोरा दिसत नाही मला. का माझी फटाफट आतापर्यंत तुम्हाला बोलत बोलत अर्धी साडी जवळजवळ झाली माझ्याकडे. किती फास्ट होत. मला साडीला फॉल करायचा काय कंटाळा येत नाही. सोपं वाटते ते तरी ब्लाऊजला पायपिंग लावा हे करा. पण हे साडीच किती सर मी गिरायकाच्या साडीला नाही फॉल लावत. मी घरच्याच लावते. गिरायकाचे फक्त ब्लाऊज शिवते. ब्लाऊज ड्रेस घागरा जसं पाहिजे तसं घरी गिरायकाला शिवून देत असते. आणि मी माझं घरी साडीला फॉल लावत असते. मग मैत्रिणी उन्हाळ्याचं काय काय नवीन केलं नाही का? काय काय केलं उन्हाळ्याचं ते सांगा मला. ऊन कसं पडेल मैत्रिणी तुमच्याकडे? भरपूर असून नाही. आमच्याकडे ऊन भरपूर असतं. आपल्याला उन्हाची काळजी घ्या. लहान लेकरं बाहेर जाऊ नका. लहान लेकराला जास्तीत जास्त पाणी प्यायला द्या. लिंबू पाण्याचा मारा ठेवा जास्त. लिंबू साखर पाणी मीठ. मी तर उन्हाच्या बाहेर जातच नाही. घराच्या घरात थोडंफार जावं लागत. पा माझ्या साडीला आला का चोरून काहीच नाही. आता दोरा इथं संपला. इथं गाठ देते आणि दोरा पाथरून देते. तुम्हाला दाखवते मी माझी साडी. पा मैत्रिणी आला का काय झोप. किती साप आली पा मागून पण पहा. किती साप आली ना पहा. समोरून हे साप आली का नाही अजिबात येत नाही. फक्त नाही का असं हाताने प्रेस करीत चालायचं कपड्याला. कुठं गुढी असली का ती अशी गुढी हाताने सरकायची म्हणजे प्रेस होत राहते. ती अजिबात येत नाही. असा जोड येत नाही अजिबातच. फक्त हाताने प्रेस करीत चालायचं. हे असं प्रेस करीत चालायचं. एकदम साफ प्रेस करायचं. मैत्रिणींनो माझ्या शेजारच्या बाया मला म्हणून लागल्या की सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म फार बेकार आहे. पण असं कोणतं क्षेत्र आहे की त्याच्यामध्ये असं हे नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी असतेच ना. आणि आपणच चांगलं चांगलं कोणाला बोलायला तर आपल्याला चांगलंच बोलणार ना समोरची व्यक्ती. आपणच वाईट वेगळं बोललं किंवा कोणाबद्दल काही वाईट कमेंट केली तर आपल्या तसं त्याचं प्रत्युत्तर भेटणार. आपण चांगलं वागायचं. समोरचं कसं वागतं ज्याला जी कमेंट करायची ते करताना आपल्याला जे चांगलं घेताना का त्याचा आपण विचार करायचा. वाईटाकडे जायचं ना आपण. सोशल मीडिया असणाऱ्याला वाईट असेल आणि चांगलं असणार चांगलंच आहे. आता वाईट म्हणत सगळे लोक याच्यावर कुठे गेले. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी कमी जास्त असते. आणि जी कमी आहे ती आपण सोडून घ्यायचं. चांगलं घ्यायचं. आपण मी तर ते ठरवलं आपण चांगल्याचा विचार करायचा. जे काही चांगलं असेल ते घ्यायचं. आपण वाईटाला कानडोळा करायचा. हर क्षेत्रामध्ये कुठे जा कोणी टोळ करणारे असतातच. आपण दुर्लक्ष करीत करायचं. काय वाटतं तुम्हाला ते मला कळवा. बरोबर आहे का नाही? आणि हे एक मला महत्त्वाचं बोलायचं मला माहिती नाही. मला लाईव्हला यायचं. कसं यायचं काय यायचं. पहिल्यांदा यायला मी लाईव्हला मला भीती वाटायची. कसं बोलायचं काय बोलायचं. मी कधीही कॅमेरासमोर आली नाही. पण आता नाही का कॅमेरासमोर यायली लाईव्हला मला नाही का फार भीती वाटायली. तुम्ही लाईव्हला गेले नाही असणार आहे का. तुमची मॉनिटाईज झालेली आहे त्याचे. माझं नवीन चॅनल आहे. छोटं चॅनल आहे. आताच माझे 60 सबस्क्राईब झाले. नेमकेच लाईव्हचं मला ऑप्शन आलेलं आहे. कसं यायचं काय यायचं मला तेच सुधारण झाले. तुम्ही मला मार्गदर्शन करा. थोडंफार सांगा. तुम्ही सांगा तुमचे हळूहळू मी प्रयत्न करीन बोलायचा. आणि लाईव्हला जुटा माझ्या सगळ्याजणी जुटा बरं का लाईव्हला. आणि मी मैत्रिणी म्हणते आणि माझ्या दादांना सुद्धा म्हणते. सगळ्या दादांना बी माझे सगळे भाऊ आहेत ना पाहणारे. माझ्या भाऊला पण म्हणते लाईव्हला यायचं. माझा व्हिडिओ पूर्ण पाहायचा. मला छोटं घर असल्यामुळे नाही का जागेचा प्रॉब्लेम आहे. किरायचं घर आहे. जागा छोटी आहे. मला त्याच ऍडजस्ट करावं लागते.
माझी रूम फार म्हणजे छोटी रूम माझी, अशी मोठा रूम नाहीत ना, छोटी रूम आहे. जागेचा प्रॉब्लेम अडचण आहे मला जागेची. तुम्हाला तर मागच्याच व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की मला माझं स्वतःचं घर नाही, माझं हे किरायाचं घर आहे. थोड्या जागेत मला ॲडजस्ट करावं लागते, इलाज नसते त्या गोष्टीला. चला जे ते चालू चांगलं आहे म्हणायचं, करायचं बरं. प्रत्येकाला सगळं काही भेटते असं थोडंच असते काही. तुम्ही काही जणी असतानाच माझ्यासारखे किरायाच्या घरात राहत असणार आहे. त्यात मी पण येते किरायादारी. पण खूप असं किराया राहायचं म्हणजे खूप मुश्किल असते, खूप मुश्किल आहे. पैसे देऊन असं म्हणजे आपली सत्ता नसती, चोरीच असते समजा, पाणी आकाराने सांडवा असं तसं, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम असतात ना किरायादाराला. किरायादार म्हणजे की काय वाटते किती गरीब आहेत का काय, की कोणी किती गरीब असतात श्रीमंत असतात, कोणी कोणाला काही देत नसते ना, ज्याचं त्यानं भाव उचललेला असतो. पहा मैत्रिणी, तुम्हाला बोलत बोलत माझी साडी होण्याच्या मार्गावर आली. थोडीच राहील माझी साडी आता, खूप थोडी राहिली. मला सपोर्ट करा बरं का लाईव्हला, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. मी पुन्हा पुन्हा का म्हणायले, मला खरंच ना लाईव्हला यायची भीती वाटायची. लाईव्हचं माझं ऑप्शन आणले, मला लाईव्हला यायचं पण भीती वाटायची म्हणून मी लाईव्हला. तुम्ही सपोर्ट करा, अशी घ्या लाईव्ह तशी घ्या लाईव्ह, तर मी तुमच्या मनेप्रमाणे घेते मी लाईव्ह. तुम्ही सांगा मला, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. नवीन चॅनल आहे, तुमचं सहकार्य राहू द्या सगळ्याच. तुम्ही सहकार्य जर केलं तर तुमच्या मागे मागे कसं तरी मी येते. आणि आता आपण एक फॅमिली झालो, एकाच चॅनलवर आपण काम करणार आहे सगळे. त्याच्यात तुमच्या सपोर्टची मला खरंच गरज आहे. सपोर्ट करा तुमचा, असू द्या मला सपोर्ट तुमचा. पहा माझ्या साडीला एक पण असा झोळ आला नाही, काहीच नाही, एकदम साफ आली, एकदम साफ. फक्त हातानं प्रेस करत चालायचं. टेलर मैत्रिणीला माहितीच असते, काय काय असे मदत मोठा टाका घ्यायचा किंवा हाताने टाके मोठे मोठे घ्यायचे, सापी नाही सापी. परंतु मी नाही घेत, मी जे ते साप असंच घेते, डायरेक्टच डायरेक्ट घेऊनच होते. पण छान असं झालं, ओळखायला सुद्धा एक झालं, फॉल लावला खूप छान. मैत्रिणी, माझे साधे सिंपल एकदम साधी व्हिडिओ असतात. महाराष्ट्राची अशी साधी बोलणारी, साधी भाषा, साधी राहणी, उच्च श्रेणी असं म्हणतात ना, तशी आपली उच्च श्रेणी ठेवायची. सगळ्याबद्दल चांगले विचार करायचे, सगळ्याचं चांगलं त्याच्यानंतर आपलं चांगलं. तुम्ही पुढे जा, तुमच्या मागे मागे मी येते. सपोर्ट करा मला, एवढं एवढं म्हणते वाटत मी तुम्हाला की मला सपोर्ट करा. का माहिती मग माझी साडी जवळपास होत आली आणि एकही उडी नाही, काही नाही, एकदम फिनिशिंग मध्ये आली, एकदम छान. कुठेही असा झोळ नाही, काही नाही, एकदम छान. 60 रुपये द्यायची गरज नाही. आणि काय तर 20 रुपयाचा फॉल आणला, घेतला. मी तर प्रेस पण केलं नाही फॉलला. मी काय केलं, म्हणून असं हातालाच घडी केली, त्याची हाताला घडी केली. आणि दूध तपिल्याला पातेलं होतं, गरम गरम पातेलं ठेवलं त्याच्यावर, त्याची झाली प्रेस. तुमच्याकडे मी तुम्हाला लाईन गेली, तुम्हाला प्रेस करायचं, समजा लाईट गेली आणि प्रेस करायचं होतं, तर त्या टायमाला मग तुम्ही काय करा, आपलं भाजीचं पातेलं किंवा दुधाचं पातेलं गरम असते ना, दूध तपलेलं, ते फॉलच्या घडीवर ठेवून द्यायचं. ऑटोमॅटिक फॉल नाही का प्रेस होते. किती चांगला तरीका सांगितलं मी तुम्हाला. मी तसंच केलं रात्री, प्रेसच्या नादीच लागले नाही. पातेलं गरम होतं त्याच्यावर ठेवलं. पण मैत्रिणी, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला अजून एकदा सांगायले की मला लाईव्हला यायचं, लाईव्हला जुटा, आणि मला लाईव्ह कसं घ्यायचं, कसं काय करायचं, तर ते मार्गदर्शन करा. मी तुमची
कमेंटची वाट पाहिली. कमेंट करा मला, तुमच्या कमेंटची खूप गरज आहे मला. आणि व्हिडिओ मात्र पूर्ण पाहावा व्हिडिओ, पूर्ण टोटल व्हिडिओ पहा. मध्ये असं वर वर जाऊ नका बरं का, क्लिक करू नका माझ्या व्हिडिओला. पहा पूर्ण, पूर्ण पाहिलं तरच मी होईल ना. आणि मी काय म्हणायचं तेच मला समजेल. आणि फोन कॉल कोण लावते ते पण मला कळवा. त्याच्या तर बऱ्याच जणी असणार आहेत ना, लावणार मी. पण काही जणी असं माझ्यासारखी पिकोची मशीन नाही मला. पिकोची मशीन नाही. आता मी मशीनचा लाईट, मशीन जवळचा लाईट मी ऑर्डर केला आहे. ती लाईट आता 11 तारखेला येणार होता, पण आला नाही अजून. दिसत नाही ना, कमी दिसते मशीनवर. ती लाईट लावल्यावर ताण येत नाही. माझी मशीन पण साधीच आहे, साधी मशीन. त्याला मोटर सुद्धा नाही माझ्या मशीनला. पाहिजे मोटर पण नाही लावली. साधी मशीन आहे माझी. साध्या मशीन 17 वर्षाचं माझं आयुष्य. माझ्या अख्ख्या 17 वर्षाच्या आयुष्याचं सारलं ते एका साध्या मशीन काढलं. माझं पूर्ण आयुष्य त्या मशीन जेव्हा गेलं माझे. माझ्या घरातला अन्नदाताच आहे मशीन. मग जे आपण व्यवसाय करू ते आपल्यासाठी खूप महत्वाचं असते. तो छोटा असो तो मोठा असो, काही असो, ते आपल्यासाठी खूप मोलाचं असते. त्याची किंमतच नसते, अनमोल गोष्ट असते ती आपली. माझी 7,000चीच मशीन आहे. आणि पुन्हा एक सांगायचं, मैत्रिणी माझ्याकडे माईक सुद्धा नाही. माईक नाही लावायला. आणि माझा मोबाईल म्हणजे ना तर 6,000चा मोबाईल आहे. फक्त 6,000चा मोबाईल आहे. माझ्याकडे मोबाईल सुद्धा चांगला नाही. त्याचं नेट चालत नाही. एक व्हिडिओ डाउनलोड केला का मी, आता केला शेवटी 2 दिवस लागायचे त्याला जायला. कम्प्लीट 2 दिवस नेटच चालवून झाले. आज टाकला की उद्याच्याला चाललाय. मला खूप संकटाला सामना करावा लागला व्हिडिओ डाउनलोड करायला. खूप कम करावं पाहिजे. मी कष्ट घेऊन करायला म्हणजे पूर्ण पाहा का. खूप बेजार राहिले मी. मोबाईल नाही चांगला माझ्याकडे, मोबाईल नाही चांगला, माईक नाही, आवाज फाटल्याने होत असेल, येत असेल माझा आवाज. एक क्लिअर येईन, मला माहिती माझा आवाज पण येईन. त्याच्या माझा आवाज क्लिअर येत नसल्यामुळे तुम्ही ऐकणार नाही तर का पाहणार आहे. पूर्ण पहा, समजून घ्या. तुमची बहीण अडचण येते एवढं समजून घ्या. मदत करा तुम्ही. मला मोबाईल कधी भेटते चांगली काय माहिती. माझ्या खूप छोट्या अपेक्षा आहेत, मोठ्या नाही अपेक्षा. माझ्या छोटी अपेक्षा आहेत. माझा 7,000चा मोबाईल आहे आणि माईक नाही. माईक लावल्यावर म्हणतात आवाज चांगला येतो, पण नाहीच माझ्याकडे. काय करणार. आणि कधी घेईन, आता घेईन कधीतरी, पण कधी घेईन ते माहीत नाही. पण घ्यायचं असं मनाला ठेवायला काय हरकत आहे. घेईन तेव्हा पाहू, पण असं सगळा विचार करावा लागतो आपल्याला. आणि आता नाही का मैत्रिणी, साडी नाही का झाली आता माझी, झाली साडी माझी. तुम्हाला दाखवते मी, तुम्हाला बोलत बोलत माझी साडी झाली. पण आता शेवटी तुम्हाला मी काय एकच म्हणायचे की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. 3 वस्तू करा बरं का. आणि लाईव्हला येण्यासाठी मला मदत करा. मला लाईव्हला यायचं, त्याच्यासाठी तुमची मदत मला खूप गरजेची आहे. झाली पहा मैत्रिणी माझी साडी. पहा तुम्हाला दाखवते आता. पहा माझी साडी. आला का चोळगो काही. आता इकडून दाखवते तुम्हाला मी. मला कसं काय चोळगो काहीच नाही. पाहता इथल्या साईडला आला का काही चोळगो, अजिबात नाही. किती फिनिशिंग मध्ये आली. आणि ही मी पिको नाही केली बरं का. फक्त मी
मशीनच्या धाग्यानं आपला ब्लाऊज हे शिवतात ना, त्याच शिलाईनं मी शिवली. लक्षात येईल का? पहा मी तुम्हाला जवळ आणून दाखवते. पहा दिसायली ना. पहा मी साधीच मशीनवर शिवली. ह्या साईडला मशीनचा टाका मारलेला आहे आणि ही तुरुपाई. कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा. बाय.